पोस्टर करून आमदाराला फायदा काय? आता सांगितलं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. अहो मला जनतेने उमेदवारी तर मागच्या वेळी तुम्ही लोकसभेमध्ये बळवंत भाऊ वानखडेला केलं, बरोबर समर्थन केलं, परंतु तिथं 26,000 मतं जास्त भेटले आमदारांनी राहण्याला. वाळू कशी सरकणार? तिथे तुषार भारतीचाही विरोध होता, बीजेपीचा विरोध होता, बच्चू कडूचा विरोध होता, परंतु वाळू कशी सरकणार हेच नाही समजून. मी ग्रामीण क्षेत्रामध्ये 1.5 वर्ष काम केलं. फक्त लोकसभेमध्ये अमरावती शहरामध्ये माझी एंट्री झाली. त्यानंतर लीडचा माझा काही इथले जे स्थानिक कार्यकर्ते यांनी काय केलं? 26,000 नाही, 42,000. मागच्या वर्षी 15,000 होते, मायनस होते, त्यावेळेस 27,000 प्लस आता 42,000. इथले जे घटक पक्षाचे लोक होते ते त्यांनी काय केलं? मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही. त्यांनी काय केलं? हा माझा मी तर नवीन होतो नाही ते आम्ही ग्रामीणमध्ये लीडमध्ये लोकसभेच्या वेळी नवनीत राणाच्या विरोधात काम केलं, तेव्हाही 26,000 जास्त मतं भेटली. 27,000 पकडलं तुमच्या मताने. बरोबर 27,000 मतं भेटल्यानंतरही तुम्ही म्हणता का वाळू सरकली? कसं काय ते पोस्टर का काढणार? हा प्रकार त्यांचा आज ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांना हाकलून आले लोक गावात एंट्री नाही देऊन आले. ही परिस्थिती आहे वास्तविकता. शहरामध्ये मिटिंगला जागा नाही मिळवत होता तर किराणा वाटता सुरू. तुम्ही पाहिलं का किराणा पहिले दिवाळीच्या जवळजवळ वाटायचे, आता 14 ऑगस्ट पासूनच किराणा चालू केला त्यांनी.